3. भिक्खू आणि ब्राह्मण. भिक्खू आणि ब्राह्मण यांच्यात काहीच फरक नाही, हे दोन्ही एकच आहेत काय? ह्या प्रश्नाचे उत्तर देखील नकारार्थी आहे. ह्या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही, ती सर्वत्र विखुरलेली आहे. परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने असे देता येतील. ब्राह्मण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे अनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय. हे संस्कार आवश्यक होतात कारण काही ठिकाणी असे सांगितलेले आहे की आत्मा मूलतः पापलिप्त असतो आणि त्याला विधीपूर्वक निर्मल करून निष्पाप बनवणे आवश्यक आहे. ईश्वर आणि आत्मा यांच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले आहेत. या संस्कारांच्या संपन्नतेसाठी पुरोहिताची आवश्यकता असतेच. उलट पक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावर विश्वास ठेवित नाही. ह्यामुळे संस्कार करण्याचे कारणच उरत नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. ब्राह्मण जन्माने होतो, भिक्खू हा बनावा लागतो. ब्राह्मणाला जात असते, भिक्खूला जात नसते. एक वेळ ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला तर ब्राह्मण हा सदोदित ब्राह्मणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही. परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही. भिक्खू हा बनविला जातो, म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर तो भिक्खू राहूच शकत नाही. ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नसते. त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते ती ही की त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी. भिक्खूची परिस्थिती त्याच्या अगदी उलट आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण हा त्याचा जीवन प्राण असतो. तो त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक असते. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तेवढी मालमत्ता जमवण्याची सवलत आहे. भिक्खूला मात्र तसे करता येत नाही. हा दोहोंमधील भेद लहान सहान नाही. माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्यावर विचारांच्या क्षेत्रात आणि कार्याच्या क्षेत्रात देखील संपत्ती ही कठीणतम बंधने घालून त्यांच्या आचार विचारांना नियंत्रित करते. संपत्ती ही आचार विचारांमध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात, कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार आणि संपत्तीची हानी ठरते. भिक्खूजवळ धनसंपदा नसल्याने तो मानसिक व नैतिकदृष्ट्या स्वतंत्र असतो. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि सच्चिल यांच्या मार्गात स्वार्थी हेतू येऊ शकत नाही. ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती असते. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमाने तो बांधलेला नसतो. प्रत्येक ब्राह्मण आपले नियमन तो स्वतःच करतो. मात्र आपल्या जातीशी तो सामान्य हितसंबंधांनी बांधलेला असतो व ती हिते केवळ भौतिक स्वरूपाची असतात. उलटपक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नसते. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतः करीत नसून तो संघाद्वारे नियंत्रित केला जातो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. 4. भिक्खू आणि उपासक. सद्धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यात विशेष भेद करण्यात आलेला आहे. भिक्खू हा ब्रह्मचर्याला बांधलेला आहे. त्याला पत्नी विहीनच राहावे लागते. तसे उपासकाचे नाही, त्याला लग्न करता येते. भिक्खूचे घर अथवा कुटुंब असू शकत नाही. याच्या उलट उपासकाला हे आवश्यक नाही. उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते. भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही, परंतु उपासकाची संपत्ती असू शकते, त्याला ती ठेवता येते. भिक्खूला कोणत्याही प्राण्याची हत्या न करण्याचा निर्बंध आहे. उपासकाला तसा निर्बंध नाही. तो विशेष परिस्थितीत जीव हत्या करू शकतो. पंचशीलाचे नियम दोघांनाही पाळावयाचे असतात, परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञा रूप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो. उपासकाच्या बाबतीत ते आचरणाचे शील या स्वरूपाचे असतात. पंचशीलांचे परिपालन हे भिक्खूच्या बाबतीत सक्तीचे असते. उपासकाच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर आणि विवेकावर अवलंबून असते. भगवंतांनी दोघांच्या धर्मासंबंधी असा हा भेद का केला असावा? काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय त्यांनी असा भेद केलाच नसता. भगवंतांनी त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते आणि काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक आहे. आपल्या धम्माच्या साहाय्याने इहलोकी सदाचाराचे राज्य स्थापन करावे असा भगवंताचा उद्देश होता, यात संशय नाही. म्हणूनच तर भगवंतांनी आपल्या धम्माचा उपदेश भिक्खू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना दिला, भिक्खूंना तसेच उपासकांना देखील. परंतु भगवंतांना माहीत होते की केवळ सामान्य माणसाला धम्म शिकविल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही, ज्याचा आधार एकमात्र धम्मच आहे. आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे. एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणाने लोकांना यथार्थपणे पटवून दिले पाहिजे. तेव्हाच लोक त्याच्यासाठी झटू शकतात आणि तो कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करू शकतात.
ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसालाही आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटविण्यासाठी त्याला त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक होते आणि तेव्हाच सामान्य माणूस आदर्श बनण्याचा प्रयत्न करू शकणार होता. संघ म्हणजे भगवंतांनी शिकवलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा एक आदर्श होय. म्हणूनच भगवंतांनी भिक्खूचा धर्म आणि उपासकाचा धर्म यांच्यामध्ये भेद केला. भिक्खू म्हणजे भगवान बुद्धांच्या आदर्श समाजाचा मार्ग दाखविणारा प्रकाश होय आणि उपासकाला शक्यतो भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकांचे कर्तव्य होय. दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे भिक्खूचे जीवन कार्य काय असावयास हवे. भिक्खूने केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यावयासाठी भिक्षू जीवन जगायचे की त्याने लोकांचे मार्गदर्शन करून त्यांची सेवा देखील करावयास हवी. त्याने ही दोन्ही कार्य केली पाहिजे. ती त्याची जीवन कार्य आहेत. व्यक्तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शन करण्यास योग्य ठरू शकत नाही. म्हणून त्याला स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ धार्मिक ज्ञानसंपन्न अशी व्यक्ती व्हायलाच पाहिजे. यासाठीच त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. भिक्खू गृहत्याग करतो परंतु तो जगापासून निवृत्त होत नाही म्हणजे संसार त्याग करीत नाही. गृहत्याग करण्यात त्याचा हेतू ज्यांना गृहासंबंधी आसक्ती वाटते परंतु ज्यांचे दुःख आणि दैन्य यांनी व्याप्त असून जे असहाय्य असतात अशा गृहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची त्यास संधी मिळावी व ते करण्यासाठी त्याला स्वातंत्र्य मिळावे हा असतो. धम्माचे मूलतत्व करुणा हे आहे आणि त्या तत्वानुसार प्रत्येकाने प्राणीमात्रावर प्रेम केले पाहिजे आणि इतरांची सेवा केली पाहिजे. भिक्खू देखील करुणेच्या परिपालनास अपवाद नाही. जो पीडित मानवतेपासून दूर राहू इच्छित असेल तो भिक्खू होऊच शकत नाही. भिक्खू व्यक्तिगत साधनेत कितीही परिपूर्ण असला तरी जर तो मानवजातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही. तो इतर काही असू शकेल पण भिक्खू या संज्ञेला तो पात्र नसणार.